नमस्कार, मी मधुरा. घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांमध्ये भेट देणार आहोत अहुजा कन्स्ट्रक्शन्स प्रेझेंट्स अंबरनाथ बदलापूर येथे आयोजित करण्यात आलेला पॅनमार्क एक्सपो 2015 ला आणि नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. अंबरनाथ बदलापूर येथे अहुजा कन्स्ट्रक्शन्स प्रेझेंट्सने पॅनमार्क प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन केलंय. 9, 10 आणि 11 जानेवारीपर्यंत हे एक्झिबिशन सुरू राहणार आहे. एकत्र एकाच वेळी वेगवेगळे बिल्डर्स आल्याने मुंबईतील ग्राहकांसाठी स्वस्त घरांचा ऑप्शन खुला झालाय. पॅनमार्क प्रॉपर्टी एक्सपो 2015चं आयोजन बदलापूर आणि अंबरनाथमध्ये आजपासून सुरू झालेलं आहे. हे आयोजन अहुजा कन्स्ट्रक्शनच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता की 56 स्टॉल्स इथे लागलेले आहेत. 70च्या वर डेव्हलपर्स जे प्रोजेक्ट आहेत त्यांनी इथे मांडलेले आहेत आणि 50च्या वर जे विविध बांधकाम व्यावसायिक आहेत ते या एक्सपोमध्ये सहभागी झालेले आहेत. आज सकाळी सुनील चौधरी नगराध्यक्ष अंबरनाथ यांनी फीत कापून या एक्सपोचं उद्घाटन केलं. एक्सपोला आता चांगला प्रतिसाद मिळतोय. वेगवेगळे जे ग्राहक आहेत, वेगवेगळे जे लोक आहेत की ज्यांना घरं घ्यायची आहेत स्वस्तामध्ये, ती या एक्सपोला व्हिजिट देण्यासाठी येत आहेत. आपल्यासोबत या एक्सपो जे ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते आयोजक आहेत. त्यांनाच विचारूया की ह्या एक्सपोचा जे आयोजन करण्यामागचा त्यांचा उद्देश काय होता. काय उद्देश होता तुमचा हे आयोजन करण्यामागचा? पॅनमार्क प्रॉपर्टी एक्सपो 2015 हे आयोजन करण्याचं उद्दिष्ट असं होतं की अंबरनाथ बदलापूर शहरांचं प्रमोशन व्हावं. त्याच दृष्टीने अंबरनाथ बदलापूरमधली मुंबईमधली सगळ्यात स्वस्त आणि अफोर्डेबल घरं पूर्ण महाराष्ट्रात ह्या शहरांमध्ये अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे या शहरांमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. त्या दृष्टीने कॉमन मॅनला परवडणारी घरं एका छताखाली आणावीत या दृष्टीने आम्ही हा पॅनमार्क एक्सपो 2015चं आयोजन केलेलं आहे. जे ग्राहक आहेत त्यांना काय काय नवीन ॲम्युनिटीज किंवा नवीन प्रोजेक्ट पाहायला मिळतील या एक्सपोमध्ये? ओके, मुळातच असं आहे की अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये आज जे काही प्रोजेक्ट तुम्ही बघताय किंवा तयार होत आहेत त्याच्यामध्ये लाईफस्टाईल ॲम्युनिटीज सगळ्या आहेत आणि कुठेतरी आपल्याला या एक्झिबिशनच्या थ्रू त्यांना हे दाखवायचं की तुम्हाला जी लाईफस्टाईल मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मिळते ती आता तसेच अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मिळते, पण तुलनेमध्ये अतिशय कमी अशा दरामध्ये पण ती अवेलेबल आहे. तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे इकडे आणि त्यामुळे लोकांना आपण इथे आकर्षित करतो या एक्झिबिशनच्या थ्रू आणि त्यांना एकाच ठिकाणी एवढ्या प्रॉपर्टीज बघायला मिळावं ही आपण एक संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. पॅनमार्क प्रॉपर्टी एक्सपो 2015ची आजपासून सुरुवात झालेली आहे. 3 दिवस हा एक्सपो चालणार आहे. या एक्सपोला मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी उपस्थिती लावलेली आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये नागरिकांनी घरं का घ्यावीत. बदलापूरला घर घ्यावं हे जे प्रत्येक नागरिकाच्या मनातलं जे आज स्वप्न आहे त्या ठिकाणी असलेल्या सुविधांचा जर विचार केला तर बदलापूर शहर हे मुंबईनंतर सगळ्यात चांगलं आणि सुंदर शहर बनवण्याचं काम खऱ्या अर्थाने विकासाच्या माध्यमातून आपण सुरू केलं आहे. चौपदरी रस्ते असतील, मुबलक पाणी पुरवठा असेल, विद्युत पुरवठा असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, अन्य ज्या नागरिकांना गरजा आहेत त्या मिळण्याचं ठिकाण जर असेल तर ते फक्त बदलापूर असेल. आणि भविष्यातलं स्मार्ट सिटी
बनण्याचं स्वप्न जे मोदी साहेबांचं आहे त्यामध्ये माझं बदलापूर प्राधान्याने घेतलं जाईल आणि एक स्मार्ट सिटी झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला लागणाऱ्या गरजा या ठिकाणी दिल्या जातील आणि म्हणून घर बदलापूरला घ्यावं. माझ्याकडे चांगल्या प्रकारचे डेव्हलपर्स यावेत, चांगल्या प्रकारचे नागरिक यावेत आणि त्यांना लागणाऱ्या सुविधा शासनाच्या वतीने या आमच्यासारख्या प्रतिनिधींनी द्याव्यात हे स्वप्न घेऊन खऱ्या अर्थाने आम्ही तिथं बदलापूर घडवतो. नाविन्यपूर्ण असे उपक्रम बदलापूरमध्ये घेतोय. मग MSCBच्या बाबतीतला असेल किंवा पाण्याचा असेल, रस्त्यांचा असेल, एज्युकेशनचा महत्त्वाचा असेल किंवा आरोग्याचा असेल, याच्यामध्ये अग्रेसर असेल विकासाच्या बाबतीत तर माझं फक्त बदलापूर असेल. मध्ये ज्या बेसिक सुविधा आहेत आणि त्याचं 50 वर्षाचं प्लॅनिंग नगरपालिकेतर्फे केले गेलेलं आहे. वाढीव पाणी पुरवठा योजना, 2 डॅम्स नगरपालिकेचे आहेत, पोषक धरणाचं पाणी आरक्षित केलं गेलेलं आहे. त्याबद्दल अंबरनाथ शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं MMRDच्या तंत्रज्ञानानुसार एक व्हाईट टॉपिंगनी पूर्ण शहर कॉन्क्रिटीकरणाचं काम नगरपालिकेच्या हाती घेतले गेले. यावर नगरपालिकेने कुठे कर्ज घेतलेलं नाही आहे, अनुदान घेतलेलं नाही आणि कुठे टॅक्ससुद्धा वाढवलेलं नाही. आणि अंबरनाथमधला टॅक्स, हाऊस टॅक्स सगळ्यात कमी आहे. त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेजेस आहेत, इतर जे सगळे बेसिक सुविधा आहेत, आरोग्य, शैक्षणिक, कॉलेजेस त्या परिपूर्ण अशा आहेत. आणि त्यासाठी नगरपालिकेच्या वतीने सर्व बेसिक सुविधा देण्यासाठी नगरपालिका आत्तापर्यंत पुढेच आहे. आणि नागरिकांना साधारणपणे 3 किलोमीटरच्या आसपास हे बसलेलं शहर आहे. त्यामुळे कोणाला सहजपणे या शहरात जाता येतं, स्टेशनला जाता येतं, कुठेही तिथे रिक्षाने प्रवास करता येतो असं एक शहर आहे. अंबरनाथ बदलापूर म्हणते अफोर्डेबल हाऊसिंग डेस्टिनेशन. कसं ते पाहणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. ब्रेक नंतर घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरं आता बनत आहेत अफोर्डेबल हाऊसिंग डेस्टिनेशन आणि म्हणूनच इथे घरांसाठी वेगवेगळे पर्याय खुले झालेत. चला तर बिल्डर्सच्या घराबद्दल काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊयात. या पॅनमॅक प्रॉपर्टी एक्सपोमध्ये काही बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की बदलापूरमध्ये लोकांनी फ्लॅट का घ्यावे आणि काय ॲम्युनिटीज ते देत आहेत. जे आता बदलापूरला एक्झिबिशन झालं पॅनमार्कचा, तर याच्यामध्ये बरेचसे बदलापूर अंबरनाथचे डेव्हलपर्स आलेले आहेत. याच्यामध्ये बदलापूर अंबरनाथला फ्लॅट घेण्याचा उद्देश एकच की इथून मुंबईला 1 तासामध्ये जातो आहे. रस्ते सगळीकडे 4 पदरी झालेले आहेत. त्यातून आता एज्युकेशन हब बनतो आहे आणि बदलापूरपासून एक नवीन जो JNPTला रस्ता निघतो पनवेलला, तसाच बदलापूर एक असा हब बनतो की जिथून पुण्याला जायला मार्ग आहे, नाशिकला जायला मार्ग आहे, मुंबईला जायला मार्ग आहे. अशा सगळ्या माध्यमातून एज्युकेशन आणि हे चांगलं असल्यामुळे बदलापूरला इन्व्हेस्टमेंट ही 100% आहे. ते म्हणतात का सोन्यापेक्षा एक डायमंड परचेस आहे. त्या ह्याच्यामध्ये आम्ही ॲम्युनिटीज तर भरपूर देतो आहे. जिथे क्लब हाऊस देतो आहे, स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, काही लोकांच्या सुविधा असतील तर त्याच्यामध्ये जसे आम्ही बस सर्व्हिसेस देतो आहे. शाळा कॉलेज जवळ असेल तिथे मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत. तर अशा ह्याच्यामध्ये जे जे लोकांचे डिमांड असतात ते सगळे पास होतात. इथे आता पण 40-50 हजाराची जी सॅलरी असते त्यांना अंबरनाथ बदलापूरला फ्लॅट घेतल्याशिवायच पर्याय नाही. मग तुम्ही ईस्टला घ्या, वेस्टला घ्या, सगळीकडे. आणि पाण्यापिण्याची सोय चांगली आहे इथे. मेन म्हणजे लाईटची एक सुविधा चांगली आहे. अजूनही 50 वर्ष पाण्याची योजना इथे राबवली गेल्याने, जे मागे किसन कौतरे पाटबंधारे मंत्री असताना तेव्हासुद्धा त्यांनी आता पण याच्यामध्ये डेव्हलपमेंटमध्ये चांगलं लक्ष घातलेलं आहे. आणि जे जे सुविधा लोकांना पाहिजे, 24 तास पाणी, 24 तास लाईट, ते योजना
बदलापूर कोळगावमध्ये राबवलेले अंबरनाथमध्ये. बदलापूर आणि अंबरनाथ हे आता मुंबईपासून जवळचं विकसनशील शहर असून इथे एक पॅनमार्क यांनी एक चांगलं एक प्रॉपर्टी एक्सपो हे भरवलेलं आहे आणि या ठिकाणी अंबरनाथ बदलापूरच्या बिल्डरांनी सहभाग घेतलेला आहे आणि ह्या संधीचा इथे येणाऱ्या सर्व भाविक खरेदीदारांनी इथे येऊन इथे बदलापूर अंबरनाथमध्ये रास्त घरं आणि स्वच्छ वातावरण, भरपूर पाणी अशा सर्व सुविधा असलेल्या एक शहर हे दोन्ही शहरं असून इथे घर घ्यावं आणि पॅनमार्क यांनी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि याला प्रॉपर्टी एक्सपो न म्हणता मी याला असं म्हणेन की हा एक सोहळा आहे. त्याच्यामध्ये एक संदेशाधारक आणि विकासक यांच्याशी एक अतूट नातं याच्यातून तयार होणार आहे. बदलापुर और नेरल ये सेक्टर ऐसा है सेंट्रल लाइन में कि जहाँ पर आप अफोर्डेबल होम्स मिल सकता है. दिस इज़ द ओनली सेक्टर के 3000 के नीचे आपको अच्छे फ्लैट मिलते हैं और विथ ऑल एमिनिटीज़. आज इतने बड़े बिल्डर यहाँ पर है और आज रोड का देखो, एमिनिटीज़ का देखो, इवन यहाँ जो 4 लेन हाईवे बन रहा है जो कटाई नाका से सील फाटा, इससे ये एरिया का बूम बहुत ज़्यादा है. पिछले 5 साल में देखा जाए तो मुंबई, वासी, थाना, कल्याण सब जगह पे जो हिसाब से रेट बढ़े हैं वो हिसाब से अभी तक बदलापुर और नेरल में रेट बढ़े नहीं हैं. तो ये सेक्टर ऐसा है कि जहाँ पे रेट 500 से 1000 रुपये आने की पूरी आ जाएंगे और यही जो है जो एंड यूज़र के लिए भी बहुत अच्छा है और इन्वेस्टर के लिए भी ये बहुत अच्छा है. तो इंफ्रास्ट्रक्चर यहाँ हॉस्पिटल्स है, स्कूल्स अच्छी है, तो ये सेक्टर सबके लिए बहुत बढ़िया है और यहाँ पे प्रोजेक्ट भी काफ़ी अच्छा है. घर स्वप्नांमध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. ब्रेक नंतर घर स्वप्नांचं या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजकाल घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमधलं तुमचं स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं यासाठीच एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर.
यासारखे नको तो नुसत्या भिंती ह्या कवितेच्या ओळींप्रमाणेच आम्ही तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर साकारण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज देत असतो. पुढच्या आठवड्यातही अशाच काही कल्पना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. मात्र आता वेळ आली आहे ती तुम्हाला निरोप देण्याची. तेव्हा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा झी24 तास. नमस्कार. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.